वरद भगत पिछले मुकाबले में भी कमाल की ओवर थी, पहली गेंद लेकर लॉन्ग रन अप के साथ जयेश के सामने जोरदार अपील लेग बिफोर द विकेट। LBW जिसको हाथ लगा रही है सोना बना रही है मौर्या पैलेस पे, पहली गेंद पहला विकेट। अरे पालकर भी मुस्कुरा रहे हैं, उन्हीं के ऊपर ये धुन थी। बिल्कुल पहली गेंद और पहला विकेट 3 ओवर के मुकाबले में, और जिस तरीके से ये विकेट खेल रही है बल्लेबाजों के साथ 25-30 रन बनाने में भी यहां पर मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। बल्लेबाज इतना समय नहीं लगता प्रवीण, तुरंत आपको मैदान के अंदर जाना है, तैयार रहना है आपको। पहली गेंद के ऊपर पहली सफलता आई है, अच्छी गेंदबाजी। पिछले मुकाबले में पहली गेंद के ऊपर चौका आया था, उसके बाद शांत रखा था मोह के बल्लेबाजों को। पहले ओवर में पहली गेंद के ऊपर यह पहला विकेट है। नए बल्लेबाज आएंगे प्रवीण भूईर, इनेट नंबर 3। पिछले मुकाबले में पारी की शुरुआत की थी, रन नहीं बने थे इसलिए थोड़े से पीछे रुक गए, लेकिन दूसरे गेंद के ऊपर आना ही पड़ा मैदान में। साथ निभा रहे सागर भोईर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर। गेंदबाजी के लिए वरद एक बार फिर से तैयार है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी होगी प्रवीण के लिए। 3 ओवर का यह बेहद अहम मुकाबला है, पहले ओवर की दूसरी गेंद लेकर एक बार फिर से है तैयार। शॉर्ट पिच ये गेंद थी, मैदान के अंदर हम जाएंगे। गेंदबाज है तैयार एक बार फिर से। प्रवीण के लिए ये गेंद थी, पिछली गेंद उछली, ये गेंद नीचे रही। जैसे मैंने कहा था ये नखरे कर रही है विकेट। 3 गेंदें लगातार डॉट है, अभी तक खाता खुला नहीं। श्रीदत्त भातान क्रिकेट टीम का संघर्ष अभी भी जारी है मैदान में, और यहां पर इस संघर्ष में जीत किसकी होगी, मेहनत आपको करनी होगी, जान लगानी है मैदान में मुकाबला जीतने के लिए। क्योंकि अब जब आप मैदान के अंदर उतर दो, आपके नहीं आपके गांव की आन बान शान और इज्जत दांव पर लगी होती है। गेंदबाज वरद एक बार फिर से, ये गेंद थी, विकेटों के पीछे गलती है, गलती की कीमत चुकाएगी मौर्या पैलेस पे। जैसे तैसे खाता खुला, गेंद सीमा पार, पहला चौका। शादियों का सीजन है दोस्तों, और निश्चित तौर पर जितने दिल या शादियों के सीजन में जुड़ते हैं उससे कई ज्यादा टूटते हैं। पांच गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं केवल 4। टीम की रन संख्या 4 रन। अभी तक संघर्ष जारी है श्रीदत्त भातान क्रिकेट टीम का। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद स्ट्राइक रेंज के ऊपर प्रवीण को हम देख सकते हैं। गेंदबाजी के लिए वरद एक बार फिर से है तैयार। तेज रफ्तार पेस हमने देखी थी, पिछले मुकाबले में भी केवल 4 खर्चे थे और इस मुकाबले में भी केवल 4 खर्चे। और पिछले मैच का हीरो राहुल बैकर के लिए यहां पर इनाम आ चुका है, अभिजीत राउत। इनके माध्यम से 500 का इनाम है। मुकाबला समाप्त हो जाने के बाद राहुल आपका इनाम आप लेकर जाइए। पहले ओवर की समाप्ति और पहले ओवर में रन बने टोटल 4, 1 विकेट के नुकसान के ऊपर। क्या प्रेम, क्या संगीत है डीजे सागर के माध्यम से। शादियों का सीजन दिल तोड़ने वाला सीजन है, और यहां पर कई सारी चिड़िया भी उड़ेगी और चिड़िया नए घोंसले में भी जाएगी।
चर्चा हम जारी रखेंगे, मैदान के अंदर हम जरूर लौटते हैं दोस्तों। टीम की रन संख्या टोटल 4 है, 2 ओवरों का आना अभी भी बाकी। चलो पलस पे क्रिकेट टीम, मैं गुजारिश करूंगा थोड़ा सा फास्ट क्रिकेट आपको खेलना है। पिछले मुकाबले ने बहुत समय लिया, थोड़ा सा वो समय हमें कवर करना है दोस्तों, थोड़ा सा सहयोग कीजिए। 2 ओवरों का आना अभी भी बाकी है, पहला सत्र जारी है। जनमान मित्र मंडल इनके माध्यम से आयोजित यह क्रीडा प्रतियोगिता आज की चौथी रात का यह सुहाना सफर है। प्रेम, रात जितनी काली होती है सितारा उतना ही चमकता है। रात काली है लेकिन सितारा कौन सा चमकेगा, पलस पे टीम का या फिर यहां पर सिक्का चमकेगा भातान क्रिकेट टीम का? कौन जाएगा सुपर 12 में? संघर्ष जारी हो चुका है। पहले ओवर में रन आए 4, दूसरा ओवर लेकर एक बार फिर से यह भरोसा दिखाना जरूरी हो जाता है। पिछले मुकाबले में जरूर मार पड़ी थी लेकिन यंग टैलेंट है, भरोसे के काबिल। यदि आप आपकी टीम इस खिलाड़ी के ऊपर भरोसा करती है तो निश्चित तौर पर इन्वेस्टमेंट करती है तो मुनाफा यह खिलाड़ी जरूर देगा। अच्छी सोच है कप्तान की, मैं तारीफ करूंगा पलस पे क्रिकेट टीम की। गेंदबाज तैयार, इस बार एक बार फिर से बड़े स्ट्रोक की तलाश में, बड़ा स्ट्रोक आएगा, गेंद सीमा पार। सागर ने करी शुरुआत, पहला छक्का पारी का। करून तयारी सकाळचे पारी, करून तयारी सकाळचे पारी, पारावर आशील का उभी, पारावर आशील का उद्या गाडेश्वर धारे नाव, पोरी फिरायला येशील का उद्या गाडेश्वर धारे नाव सांग। लेकिन बड़े बुलंद हौसलों के साथ बल्लेबाजी चलती हुई पहले गेंद के ऊपर जरूर छक्का लगाया। अगली गेंद, इस बार रिवर्स, कोई चारा नहीं है, तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं, गेंद सीमा पार चौका। हल्ली जब चर्चा करेंगे, प्रेम मुस्कुरा रहे। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार है। आयुष गरत, पिछली 2 गेंदे 10 आए हैं, टीम की रन संख्या रफ्तार पकड़ती हुई 14 रन। इस बार कम बैक है आयुष का, 1 रन तो जरूर मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। प्रवीण आएंगे स्ट्राइकर इनके ऊपर। सागर अपना काम बखूबी से निभा रहे। टीम की रन संख्या टोटल बनी है अब तक 15 रन। 3 गेंदों का आना अभी भी बाकी है, अभी भी इस पारी में 9 गेंदों का खेल शेष है। बल्लेबाजी करने वाली भातान टीम के लिए अभी तक 2 चौके 1 छक्का हमने देखा है। प्रवीण की बल्ले की 8 से 1 चौका हमने देखा था और सागर ने 1 छक्का 1 चौका लगाया। अच्छी बल्लेबाजी चलती भी, अब तक रन बने हैं टोटल 15 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज आयुष एक बार फिर से है तैयार। फील्ड में लगातार बदलाव हो रहा है, स्विंग गेंदबाज है, गेंदे घुमाने के लिए जाने जाते, लेकिन इस बार क्या प्रवीण को रोक पाएंगे? चलो राहुल, बहुत समय लिया जा रहा है दोस्तों, इतना समय एक गेंद के बीच में नहीं बनता, आपके पास केवल 15 मिनट का समय। गेंदबाज तैयार, आयुष एक बार फिर से तैयार। इस बार प्रवीण नहीं रुकेंगे, गेंद जाएंगे सीमा पार। एक बार फिर से यह बड़ा हिट, बड़ा छक्का। मुंबईची से तुरंत गुजारिश कर दूं, टीम की रन संख्या टोटल बनी है अब तक 21। लड़कियों के दीवाने के लिए हम जरूर कुछ कहेंगे दोस्तों कि क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए, मरना है तो मरो अपने वतन के लिए। तो आपकी हसीना भी दुपट्टा फाड़ देगी आपके कफन के लिए, क्योंकि नारी के चक्कर में भूल ना जाना यारी दोस्तों, क्योंकि जब एक दिन लात मारेगी नारी तो आएगी याद दोस्तों की दुनियादारी। थोड़ा सा हमारे पास समय है इसलिए हम आपका ध्यान इधर उधर भटकाने की कोशिश करें। बैक टू क्रिकेट, फिर से मैदान के अंदर हम लौट चलेंगे। इस बार प्रवीण का अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन तो मिल जाएगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है।
एक रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। टीम की रन संख्या टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं। प्रेम ने हमें जानकारी दी 22 रन बने। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है। हल्के से महंगे साबित जरूर हुए। आयुष्मान गेंदबाज है, गति कम है, वहां पर टाइम करने का मौका मिल रहा है। गेंद दिख रही है बल्लेबाजों को और यही कोशिश है। पिछले मुकाबले में भी थोड़े से महंगे साबित हुए और यहां पर भी 2 छक्के खाए। फिर भी अंतिम गेंद सागर के लिए। इस बार तेज गेंद करी थी, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है, गैप में गेंद तो जरूर थी। जब तक खिलाड़ी पहुंच पाते तब तक दूसरे के लिए निकल चुके थे और 2 रन का इजाफा होता हुआ और 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। टीम की रन संख्या जाकर पहुंची है टोटल 24। सोनी जाएंगे एक बार फिर से दोस्तों मैदान में। मुकाबला तुरंत शुरू हो जाएगा। श्री दत्ता भातान क्रिकेट टीम के लिए नेहरे क्रिकेट टीम के जबरदस्त खिलाड़ी सचिन मौर्य और परेश दादा मस्कर, इनके माध्यम से ढेर सारी शुभकामनाएं आई है। नेहरे क्रिकेट टीम सुपर 12 में अपनी जगह पक्की करी है। पहला मुकाबला कमाल का जीता, दूसरा मुकाबला एक तरफा जीता और वहां तक का सफर था। जिस तरीके से प्लस पे टीम लड़ी, जिस तरीके से भातान टीम भी अपने अपने पहले मुकाबले में लड़ी है, वो संघर्ष है, वो मेहनत इस मुकाबले में भी चाहिए। यहां पर भी आपको ताकत दिखानी होगी क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे 24 रन। गेंदबाजी के लिए इस बार आएंगे राहुल पाइकर, पिछले मैच का हीरो था। मौर्या प्लस पे क्रिकेट टीम के लिए मैन ऑफ द मैच के हकदार बने थे और अभिजीत राउत इनके माध्यम से 500 रुपए और जो कैचेस लपके थे निहार मंगेश पाटिल प्लस पे, इनके माध्यम से आविष्कार और राजू के लिए भी 500 रुपए का इनाम मिल चुका था। गेंदबाज तैयार इस बार राहुल पाइकर इस ओवर की पहली गेंद लेकर। शॉर्ट पिच थे, इसके लिए तैयार थे बैकफुट के ऊपर, कोई मौका नहीं किसी के पास। गेंद जाएगी सीमा पर, यस इट इज अ बिग हिट सिक्सर। गोवा गेंदबाज तैयार। शॉर्ट पिच एक बार फिर से, इस बार टाइम कर नहीं पाए, ऊंचाई ज्यादा मिली है, गेंद के नीचे खिलाड़ी है और प्रवीण भोईर जाएंगे बाहर। झटका मिलेगा भातान की उम्मीदों को और रन संख्या बनी है टोटल 30 रन। टीम की रन संख्या टोटल 30। नया खिलाड़ी मैदान के अंदर जाएगा, सतीश टावरे। बड़ा खिलाड़ी है, हमेशा से मुकाबला फिनिश करने के लिए जाना जाता है। इस बार रन जोड़ने हैं अपने टीम के लिए। 4 गेंदों का खेल है बाकी, रन बने हैं 30। नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर सागर अपने पारी के इंतजार में। गेंदबाज राहुल पाइकर, स्कूप करने का प्रयास था लेकिन अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 31 रन। 4 गेंदें अभी भी बाकी है, बड़े स्ट्रोक की तलाश जरूर होगी। प्रवीण ने अपना काम बखूबी से निभाया। सेट होने के लिए प्रवीण ने समय जरूर लिया था लेकिन उसके बाद 2 छक्के लगाए थे। सागर कमाल का प्रदर्शन रहा है। राहुल क्या कमबैक कर पाएंगे? इस ओवर के आने वाली 4 गेंदें अभी भी बाकी है। गेंदबाज राहुल पाइकर तैयार है। फील्ड में थोड़ा सा बदलाव है, बिल्कुल फाइन लेग पीछे गए। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। सतीश टावरे, जोरदार अपील हुई थी जरूर। 1 रन मिल जाएगा। लेग 22 का ये रन है, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। रन बने हैं टोटल 32 रन।
तीन गेंदे अभी भी शेष है। सागर से उम्मीदें बांधती है श्री दत्त भातान क्रिकेट टीम। अब दे ऑर्डर बल्लेबाजी करने के लिए पहुंचे थे, लेकिन सामने वरद भगत, आयुष गरत महंगे साबित हुए और राहुल बैकर पहली गेंद के ऊपर छक्का खाया था, उसके बाद कमबैक करने की यह कोशिश है। पिछली गेंद के ऊपर लेग बाज का एक रन आया, लेकिन सागर की बात करेंगे, 4 ही गेंदें खेली है सागर ने, 13 का योगदान है, एक भी गेंद डॉट नहीं खेली। इस बार गति में मिश्रण था, गति में परिवर्तन, छक्का आया बल्लेबाज को, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। कोई जवाब नहीं था इस गेंद का सागर के पास। 2 गेंदें अभी भी बची हुई है राहुल पाइकर की। बड़े नाम है अपने अपने टीम के लिए, न जाने कितने मर्तबा इस हालात में खेले हैं। गति में मिश्रण था, टाइम नहीं कर पाए, पीछे खिलाड़ी तैनात है, आसान सा मौका बनेगा, खिलाड़ी तैनात है, सिद्धांत मात्रे, कोई गलती नहीं होगी और बल्लेबाज सागर भोईर मैदान के बाहर। विजय भी मूड में है। अंतिम गेंद का खेल है बाकी, रन बने हैं टोटल 32 रन। नीलेश भोईर आएंगे बल्लेबाजी में। श्री दत्त भातान बनाम मौर्य 11 प्लस पे के बीच में यह लड़ाई जारी है। अंतिम गेंद, 3 ओवर का यह मुकाबला। राइट आर्म ओवर द विकेट से नीलेश के लिए यह अंतिम गेंद। अच्छा स्ट्रोक, सीधे बल्ले से लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, मौका छिटका हाथ से, डायरेक्ट हिट। कोशिश की जा रही है, ओवर थ्रोज के ये रन है, गेंद रुकी नहीं, लेकिन तीसरे अंपायर की मांग की जा रही है। यदि यह रन आउट नहीं होते तो काउंटिंग की जाएगी। चलो प्लस पे क्रिकेट टीम आप आइए बाहर। बिल्कुल हम कॉल करेंगे। और बल्लेबाज आउट, केवल सिंगल। तो टोटल रन बने हैं श्री दत्त भातान क्रिकेट टीम के 33 बने हैं और जीतने के लिए 34 रन की आवश्यकता है। कौन जाएगा सुपर 12 में, यहां से वहां तक का सफर कौन तय करेगा, जानने के लिए जाएंगे दूसरे सत्र में सागर भाई मांडवकर के पास। लेकिन जो मुझे 3 दिन यहां पर कमेंट्री करने का मौका दिया, ग्रामस्थ मंडल ट्रॉफी दुंदराई और पूरे हमारे आयोजक मंडली, जयेश भाई चौधरी हो, मिथुन भाई चौधरी हो, किरण दादा हो, पूरी टीम, सभी का मैं धन्यवाद देता हूं। यदि कोई गलती हुई होगी तो दोस्तों माफ करना, क्योंकि अभी तो हम बहुत छोटे हैं, अभी तो हम कमेंट्री सीख रहे हैं। कोई गलती हुई होगी तो माफ करना। आज की रात में हम लेते हैं आपसे विदा, फिर से जुड़ेंगे फिर किसी दिन, फिर किसी टूर्नामेंट में। तब तक के लिए शुक्रिया सभी को, गुड नाइट, थैंक यू सो मच।
महत्वाचे पळसपे संघाला आणि सामना जिंकला. चला मॅच ऑन करा. आज पण आम्ही थोडा अर्धा तास मागे पडलोय कारण आज लढती चांगल्या झाल्या. आज ग्रुप ए चा पोल होता, मात्र अगदी स्टार्टला बऱ्यापैकी कव्हर केलं, मात्र त्यानंतर थोडे मागे पडलो प्रेम, कारण 12चं टार्गेट होतं. असं वाटलं होतं मॅच कव्हर होतील, 12:45 झाले. चला मॅच कडे येऊया. उद्याचा सिरियल वाईज स्लॉट्स येईल जो उद्या डिक्लेअर करू आम्ही, आणि उद्या मे बी 4 वाजता सुरू करू कारण 11 मॅचेस आहेत, पाहुण्यांची गर्दी असेल. आणि उद्या जो वेळ दिला जाईल ना त्या संघाच्या सर्व संघांना विनंती करतो, संघनायकांना, तुम्हाला आयोजकाने दिलेल्या लॉट्स प्रमाणेच यावं लागेल. मग आता कोणती कारण देऊ नका. डे नाईटचा फॉर्मॅट आहे प्रेम, काही चेंजेस होणार नाही. कुणाचं समजून घेतलं नाही आणि कुणाचा रेफरन्स सुद्धा आता कमिटी घेणार नाही. चला मॅच ऑन. पहिला चेंडू, सुरुवात चांगली आहे. विनिंग टार्गेट 34 आणि आलाय धमाका, दणदणीत षटकार. चा मेन बॅट्समन, युद्ध चांगले, द्वंद्व युद्ध रंगतोय प्रवीण भोईर. फुटबॉलचा वापर, लाईन बदलली, चेंडू मागे ठेवला, बीट करतो राहुलला. 34 धावा आहेत. मागचा सामना पाहिला भातान गव्हाण विरुद्ध, ती सुद्धा चुरस होती. सुरुवातीला धावा आल्या, त्यानंतर कमबॅक केलं श्रीदत्त भातान संघानं. यस पुढचा चेंडू, प्रवीण भोईर षटकार, त्यानंतर डॉट. आक्रमण पुन्हा एकदा, शॉर्ट स्क्वेअर लेगला, फिल्डर रेडी, दबाव निर्माण केला. ही ताकद आहे प्रवीण भोईर कडे. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला ना तरी तो कमबॅक करू शकतो. मॅच मध्ये अजूनही रंगत आहे. 6 धावा फलकावर, टार्गेट 34. श्रीदत्त भातान विरुद्ध मोर्या 11 पळसपे. दोन्ही संघ बलाढ्य, एकमेकांना ओळखतात, एकमेकांचे स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट माहिती आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा, 2 डॉट. यस नेक्स्ट बॉल, शरीरभेदी गोलंदाजी, इनसाइड सर्कल, अपील मध्ये उत्साह. यस पंचांकडे अपील झाले. यस लेग बाईज. खेळाडू एकत्र येऊ नका, फिल्डर एकत्र येऊ नका, विनंती असेल प्रामुख्यानं. मनोहर पाटील फक्त 10 मिनिटं वेट करा. आले पण लेट, झाले पण शेट. षटकार, 2 डॉट, लेग बाईज. एकूण धावा फलकावरती 7 बॅटिंग करत असताना राहुल भोईर षटकार आल्यानंतर प्रेम 3 डॉट फेकलेत. गुड बॉलिंग, गुड कमबॅक, गुड कव्हर, रिकव्हर ऑफ द इनिंग. प्रवीण भोईर नेक्स्ट बॉल. फुटवर्क वापरलं, हा तडाखा ऑन साइडला कोणी नाही, सुरक्षित, दणदणीत, सनसनीत. अंपायर सिग्नल, इशारा येईल, 1 बाउन्स, मिळतील 4. यासाठी परिपूर्ण असलेला सिद्धांत मात्र प्रवीण भोईर नाराज आहेत, संघ सहकारी नाराज आहेत, पाठीराखे नाराज आहेत. मात्र मॅच शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच रंगेल. द्वंद्व युद्ध, दोन्ही बलवान संघ आहेत, 2 वाघाची झुंज मैदानावर सूर्य. मात्र आता पाहतोय डाव सांभाळला होता प्रवीणनं, मात्र काही अंशी का होईना सिद्धांत मात्रेनं दाखवलेली आक्रमकता. चला मॅच बॉल. काही प्रेक्षक असतील थोडं सहकार्य करा. एकूण धावा फलकावरती 11, विनिंग टार्गेट 34. श्रीदत्त भातान, सीएम भोईर साहेब या संघाचे आधारस्तंभ. आपण पाहतो सातत्याने या युवा वर्गाला त्यांचा खूप मोठा हातभार असतो. श्रीदत्त भातान विरुद्ध सामना पाहतो मोर्या 11 पळसपे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा 11 आहेत. 34चा टप्पा ओलांडायचं. वरद भगतनं अगदी पहिल्या ओव्हर मध्ये 4 दिल्या, आयुषनं 20 दिला, राहुलनं 9 दिला. मात्र ज्या 20 धावा आयुष खरंचच्या षटकामध्ये आला त्याचा पाठलाग आता करावा लागेल मोर्या 11 पळसपे संघाला. प्रवीण भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर उभा आहे सिद्धांत मात्रे. सुरुवात केली चौकाराने, दबाव निर्माण केला. पुढचा चेंडू
खोला टाकलाय मिडॉन कडे फिल्डर रेडी आहे गुड बॉलिंग दोन मोठ्या फटक्यांचा अपवाद सोडला आणि हेच तुम्हाला करावं लागतं हेच करावं लागतं जेव्हा धावांचा पाठलाग करायचा असतो. यस क्रॅम्प तिथं आला असेल जरूर इमर्जन्सी काही असेल तर जरूर हेल्प घेऊ शकता. पहिल्या षटकाचा खेळ संपला धावसंख्या धावफलकावर टोटल एकूण धावा 11 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा रेडी होईल सिद्धांत म्हात्रे राहुल बैकर धावा धावफलकावरती 11. थोडस क्रॅम्प आला सिद्धांतला पाहते धाव घेण्याची तयारी होती. चप्पल फलंदाजे राहुल बैकर सिद्धांत म्हात्रे दोन्ही ओपनिंग ब्लास्टरचे आक्रमक फलंदाज आणि आता पाहतो पुढचं इक्वेशन का असेल 12 मध्ये 23. गव्हाण आणि भारतान सामना सुद्धा प्रेम मागे वळून पाहिलं तर अशीच परिस्थिती होती. फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पाहिलं गव्हाणनं सुरुवातीला चांगली सुरुवात केली त्यानंतर जी गोलंदाजी धारदार दाखवली अगदी पूर्वार्धामध्ये पाहिलं होतं बॅटिंग करत असताना भारतान तशाच पद्धतीचा हा सामना सुद्धा सूर्य 12-21 समीकरण होतं. अलंकाराला त्यांनी 5 धावा दिल्या 6 मध्ये 16 असताना संदेशनं कमबॅक करून दिला होता. मात्र इथे आपण मागचा सामना पाहिला पळसपेनं खूप छान पद्धतीने जिंकला तो सुद्धा असा सामना 12-28 1-3 वर आला. यस फिल्डिंग लावून घ्या लगेच. प्रवीण भोईर एकूण धावा धावफलकावर 11 विनिंग कॅल्क्युलेशन 12-23 12-28 चा सामना 1-3 वर आला. 12-21 चा सामना जिंकला आज भारतानं गव्हाण विरुद्ध. यस इमर्जन्सी पाणी हवं असेल 11 झालेत 11. तर सुरुवात केली षटकारानं एक चौकार आला 11 धावा आहेत टार्गेट 34. सिद्धांत म्हात्रे थोडा जखमी आहे मॅच चांगली होईल थंडीचा जोर सुद्धा तर सर्व आमचे आयोजन कमिटी मेंबर्स यांना पाहतोय. सॅटर्डे नाईट असल्यामुळे प्रेम काही आयोजक कमिटी मेंबर जरा दूरवर गेलेत. काल एकत्र होते आज दूरवर आहेत. प्रल्हाद आलेत तर प्रल्हाद सिनारे आमचे आयोजक षटकार चौकार विकेट हॅट्रिक साठी 2000 आणि उद्या हास्य सम्राट दशरथ पाटील यांना त्यांनी स्पेशली लॉन्च केलं आणि त्यांचा पूर्ण खर्च ते उचलणार आहेत मगाशी सांगितलं. आणि उद्या मजा येणार आहे. डीजे सागर जयला आम्ही विनंती करतो उद्या जुगलबंदी असेल आणि प्रेक्षकांना आनंद देणारा क्षण 11 धावा विनिंग टार्गेट असेल 34 12 मध्ये 23 धावांची गरज. राहुल बैकर षटकार आला त्यानंतर 3 डॉट जयेश भोईर हे षटक सुद्धा महत्वाचं असेल थोडा स्पीडअप करा. 12 मध्ये 23 स्ट्राइक रेंजला राहुल बैकर. ओ लाईन पाहिली फटका केला डीप कडे फिल्डर आहे तयारी दाखवली 2 धाव घेण्याची प्रयत्न जरूर राहुल निघाले सिद्धांत पोहोचल वेगानं. गुड रनिंग 2 धावा यस पंच पाहतील जरूर. प्रयत्न चांगले सुरू आहेत चेक केले जाईल तिथे सीमा रेषे जवळ 24 ला इव्हेंट. कॅमेरामॅन आपण इथे आधार घेऊया. यस योग्य तो निर्णय डोंट वरी. चांगला फटका होता राहुलचा. टार्गेट विजयासाठी 34 धावा झाल्यात आतापर्यंत. वेगाने पळून काढलं डिसिजन पेंडिंग. चर्चा जरूर होईल विचार विनिमय व्हेरी क्लोज सीमारेषे जवळ. चांगला प्रयत्न फिल्डर होते भारतांचे सागर भोईरला देते पाहिलं चांगले प्रयत्न झाले आणि यस डिसिजन पेंडिंग. निर्णयाची वाट पाहूया आपण. व्हेरी क्लोज आहे 2 धाव वेगाने घेण्याची तयारी दाखवली. यस व्हेरी क्लोज मध्ये आता आपण पाहूया हा 24 ला इव्हेंट्स. यस फायनली नॉट आउट. मॅच ऑन ठेवा. विनिंग कॅल्क्युलेशन 11-23 आता 12-23 होतं ते आता 11-21 बनलंय.
एकूण धावफलक पहिल्या षटकामध्ये पाहिलं, एक षटकार चौकार 11 आले, आता 2 13 येणारे 11 बॉल 21. गोलंदाज जयेश भोईर समोर उभा आहे राहुल बैकर. का असेल सामन्याचा निकाल? प्रत्येक चेंडू गणिक क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जाईल. सुपर 12 मध्ये जायचे, सुपर 12 चा प्रवास करायचा. इथून जो संघ जिंकेल ना त्यांना खेळावं लागेल. शायनर ग्रुप प्रस्तुत जीतू 11 जय हनुमान नेरे यांच्याशी त्यांची खून गाठ असेल. ग्रुप ए चा पोल. ओ फटका प्रॉपर कनेक्ट केला, डीप कडे फिल्डर रेडी आणि हा पकडला जेल. गुड कॅच. रॉंग शॉट सिलेक्शनाचा बली ठरलाय. काही गरज नव्हती. राहुलनं सरळ बॅटनी धावा येत होत्या. 12-23 समीकरण आणि आता 11-21 येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 10 मध्ये 21. प्रयत्नामध्ये बाद झाला. राहुलला आपण जरूर पाहिलं, तो बाद झाला. नवीन फलंदाज सारखे लक्ष मात्र जरा सोपे येणारे. एकूण धावा 13 आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन 34. 12-23 समीकरण. आता 10 बॉल 21 धावेची गरज. श्रीदत्त भातान गोलंदाजी करताना कमबॅक करण्याची तयारी नेहमी असते, म्हणून त्यांना बॅटिंग करणं सर्वाधिक अलीकडच्या काळामध्ये ते बॅटिंगला पसंती देतात. गोलंदाजी करत असताना विश्वास आहे गोलंदाजावर. भातान संघाचा गोलंदाज जयेश पुढचा चेंडू फेकेल. नवीन फलंदाज सरकला निलेश. बॅकफुटला गेले, कव्हरला चेंडू ढकलला. फिल्डर रेडी. गुड फिल्डिंग, दर्जा चांगला आहे. फिल्डर चांगली साथ देते. बॅकअप खराब. इथे बॅकअप मिळाला नाही, ही संधी सोडायची नसते. सिद्धांत यासाठी मध्ये पटाई ते निलेश आणि सिद्धांतने त्या धावा चोरल्या. 34 टप्पा ओलांडायचे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. संघ पुढे सरकला. धावा 15. येणारे 9 चेंडू 19. प्रल्हाद सिनारे यांना पाहतोय. विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, त्यानंतर षटकार हॅट्रिक साठी तब्बल प्राइज असेल 2000 रोकडा. स्टीयर करतो चेंडूला. सेफ असेल, डीप वरून येईल. फिल्डर मिसफिल्डिंग झाली. 2 धावा वेगाने पळून काढल्या. धावफलक हलतं ठेवणं ना खूप महत्वाचं असतं. सिंगल डबल धावा सुरू ठेवणं आणि तो सपाटा सूर्य. बॅटिंग करत असताना निलेश 2 चेंडूचा सामना वैयक्तिक 4 वर पोहोचलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 17, टार्गेट 34 असताना आता येणारे इक्वेशन अनालिसिस 8 मध्ये 17. मनोबल वाढवत असताना निलेश साथ देतो. सिद्धांत सिंगल डबल चालू ठेवू आपण. एखादा षटकार आला तर आपल्यासाठी तो उपयुक्त असेल. आणि इथे जयेश जो प्रयत्न करतोय ना डॉट बॉल साठी, तिथे त्याला यश मिळत नाहीये. 1 विकेट जरी राहुलची मिळाली, मात्र डॉट बॉल मध्ये त्याचा प्रयत्न सूर्य. चेंडू गणित धावा येत राहिलाय आणि आता 8 मध्ये 17. गुड बॉलिंग. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला. डॉट बॉलची प्रतीक्षा होती आणि तो चेंडू फेकलाय. जयेशने त्याला माहिती आहे निर्धाव चेंडू जेवढे जातील तेवढा दबाव वाढतील. आज आपण 12-12चा सामना पाहिला. 1 चेंडू 6 वर रंगला. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. 12-23 आता 7 मध्ये 17. हा फटका हवा होता. दूरकडे जरूर फिल्डर आहे आणि पकडला जेल. बाद होईल फलंदाज निलेश. 6 मध्ये 17ची. व्हेरी गुड कमबॅक. फक्त धावा दिल्या 6. 2 विकेट. प्रवीण भोईरच्या षटकामध्ये 11 आले आणि निर्णायक वेळी ज्या गोलंदाजानं गव्हाण संघाविरुद्ध आपण पाहतोय गोलंदाजी केली. आता कोणाची नियुक्ती होणार? अलंकार भोईर येणार का संदेश भोईर?
3 षटकांचा उत्तरार्ध. चला भातांना विनंती करतो मॅच ऑन ठेवा. आज लेट झालं, 1 वाजले. काल 12:35 ला पॅकअप झाला. दुसऱ्या रात्रीमध्ये अगदी 12:15 ला समाप्त झाले होते. मात्र आज ग्रुप ए असं वाटलं होतं प्रेम का आपण 9:30 ला 5 मॅचेस कव्हर केल्या. मात्र त्यानंतर खूप उशीर झाला कारण आज मोठे संघ होते. मॅच अटीतटीच्या झाल्या आणि भरपूर वेळ गेला. चला लवकर करा विनंती असेल. 1 ओव्हर बाकी आहे. 6 मध्ये 17. संपूर्ण आमची आयोजन कमिटी प्रचंड मेहनत त्यांना पाहते. उद्या सुपर 12 अगदी उद्या जेव्हा फायनल होईल ना तेव्हा आमचे आयोजक जरा रिलॅक्स होतील. गेली 1-1.5 महिने प्रल्हाद सिनारे मात्र मूड मध्ये वेगळ्याच आल्यात. आज एटीएम खुला केलाय. सॅटरडे नाईट आज मोठ्या जोरामध्ये येते. षटकार चौकार विकेट हॅट्रिक. जरूर आपण पाहतोय कॅश प्राइज 2000. कधी प्राइज वाढेल कारण त्यांना माहिती आहे सॅटरडे नाईट आहे धमाका. बक्षिसाची गंगा घेऊन आलेत. हात धुवून घ्या. 6 मध्ये 17. गोलंदाज पाहतोय संदेश आलाय. अलंकारनं मागच्या गव्हाणविरुद्ध कमबॅक करून दिलं मात्र संदेश मॅच विनर ठरला होता. आता चेंजेस केले. संदेशवरी जबाबदारी. पहिला चेंडू फटका फसलाय. ओ गुड कॅच. दबाव पुन्हा वाढेल. बाद होईल आता फलंदाज सिद्धांत मात्रे. चेंडू 5-17 ची गरज. इंटरप्राइजेस शिवकरच्या सन्माननीय वैभव शेठ ढवळे या आपण पाहतो जरूर स्पर्धेचे मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते. हिरो कंपनीची नामांकित बाईक. उद्या कोण खेळाडू असेल. 6 चेंडू आणि गरज असेल 17. मात्र आता इक्वेशन बदलले. विकेट आली. 5-17 समीकरण. मॅच केली नाहीये. एक जर मोठा फटका आला ना तर कमबॅक करेल. मात्र मोर्या 11 पळसपेकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप पण अगदी 7वा 8वा 9वा फलंदाज पण कारनामा तो करू शकतो. आम्ही पाहिलं होतं किंजल ट्रॉफी मध्ये या संघाला चिंतामणी शेळके यांची किंजल ट्रॉफी आणि बॉटम एंडच्या फलंदाजाने केलेली कामगिरी ती वेळ आली. आता मात्र सुपर 12 मध्ये कोण जाणार. श्रीदत्त भातान का मोर्या 11 पळसपे आणि हा ठोकलाय. मी म्हंटल होतं का या फलंदाजाकडे ताकद आहे. आविष्कार कधी मॅचचा पलटा फिरू शकतो आणि आल्या आल्या सेट होण्याची गरज नाहीये. दणदणी षटकार. यस प्रेक्षकांचा आवाज ऐकायला मिळतोय. मॅच कडे लक्ष वेधूया. षटकाराने मात्र मॅच मध्ये आणखीन एक रंगत निर्माण झाली. आविष्कार पाटील लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतो दोघांनाही सामना महत्वाचा आहे. अस्तित्वाची लढाई. सुपर 12 मध्ये कोण जाणार. 12-23 6-17 5-17. आविष्कारनं ठोकलेला षटकार. संदेश भोईरवर चढवला हल्ला. आता 4 मध्ये 11 धावा. मॅच अजूनही गेली नाहीये. दोघांनाही संधी. पायाचे संधी खेचून कोण आणणार. विजयाचा झेंडा कोण फडकवणार. गोलंदाज संदेश भोईर. पुढचा चेंडू. टप्पा पडला. उसली मिळाली. धाव घेण्याची तयारी. ही अशी वेळ सोडायची नसते. यस अंपायर सिग्नल. बाईजने एक धाव मिळेल. वॉर्न केलं गोलंदाजाला. व्हेरी क्लोज सिच्युएशन आहे. कठीण प्रसंग आलाय दोन्ही संघावर. काय तरार नाट्य. यस अंपायर इथे आम्हाला इशारा देईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू आणि वाईट साठी पाहिलं जाईल. फिल्डरला क्षेत्ररक्षकांना विनंती करतो चला निर्णय येईल. मॅच सुरू ठेवा. तर प्रल्हाद सिन्हा यांच्याकडून एक वेगळं पारितोषिक आले. या चेंडूवर यस अंपायर डिसिजन. व्हाईट बॉल.
इथे बेनिफिट जरूर मिळालाय. मॅच मध्ये आणखीन रोमांच. धावफलक पुढे सरकेल. टार्गेट आहे 34. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर हा मिळाला 2 धावा अतिरिक्तने संघ पुढे सरकेल. संदेश भोईर येणारे चेंडू 4 आणि 10 धावेची गरज. जर षटकार ठोकला तर 500 रुपये आणि ते मिळतील आमच्या समालोचकांना. हे पारितोषिक प्रल्हाद सिनारे यांच्याकडून. यस 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 मॅच कडे लक्ष वेधूया. पंच थांबायचं जरा. एक धाव पूर्ण केली ना. यस 4-9. 2 आमचे स्कोरर आहेत. कसे 12 वाजून गेलेत ना. 4 मध्ये 9. लक्ष वेधूया. संवाद साधला गेलाय. 25 धावा आहेत. आक्रमण केले. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. 2 धावेसाठी निघालेत. होतील का 2 धावा. थ्रो झालाय. ओ गुड रनिंग. मॅच सोडायची नाहीये. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना. येणारे धावा, चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 27 झालेत. 24 ला इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आता मोर्या 11 पळसपे आणि त्यांच्या विरुद्ध श्री दत्त 11 भातान. 3 मध्ये 7. 3 चेंडू 7 धावा. आज सकाळी मैदानावर कोणता आयोजक येऊन गेलेत आणि काय मंत्र असे केलेत का माहिती. शेवटपर्यंत मॅच रंगते. 3 मध्ये 7 समोर खेळतोय फलंदाज. आपण जरूर पाहतो किरण. त्याच्याकडे कुवत आहे, धमक आहे. मॅचला कमबॅक करून देऊ शकतो गोलंदाज सुद्धा. टप्पा पडला. ही चूक. एक धाव महत्वाची. संदेश भोईरवर दडपण वाढलाय. दबाव त्याच्यावर सुद्धा आहे. निराश थोडा आहे मात्र उत्साह हवा असतो. उत्कंठावर्धक सामना आहे. किरण भोईर खेळतो. एकूण धावा धावफलकावर 28. 34 टार्गेट. 3 मध्ये 6. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. 6-17 5-17 4-11 4-9 त्यानंतर 3-6. 3 मध्ये 6. 3 चेंडू 6 धावा. किरण भोईरवर अपेक्षा आविष्कार कडून आणि विजयाची आशा संदेश भोईर कडून. चला थंडीचा माहोल सुद्धा. प्रेक्षक वर्ग मॅच आवडले असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. केलं आक्रमण आणि ठोकलाय षटकार. कौतुक करूया आपण. प्रयत्न चांगले केले संदेशनं मात्र त्याचा आज बॅडलक होतं. 16 गेला आणि जो खेळ केला आज खऱ्या अर्थानं बॅटिंग करताना जो मॅच फिरवली आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय. आविष्कारचा षटकार मात्र निर्णायक वेळी एक आपण मोठा षटकार पाहिला तो किरण भोईर मॅन ऑफ द मॅच. ते प्राइज आले कमलाकर बाईकर यांच्याकडून 1000 रुपये संघाला आलेत. यस मोर्या 11 पळसपे पोहोचलाय. सुपर 12 किरणला आलेत 1000 रुपये. गुड मॅच गुड फाईट पाहिली. मोर्या 11 पळसपेने धडक मारली सुपर 12 ला. मात्र थोडा बॅड लक असेल आज. भातांचा चांगला खेळ झाला मात्र एक